पुस्तकाचे नाव आहे रिच डॅड पुअर डॅड. लेखक आहेत रॉबर्ट टी कियोसाकी. अनुवाद लिहिला आहे अभिजित थिटे यांनी. 30 सेंट्स नंतर. एका सुरेख शनिवारी सकाळी 9 वाजता मी आणि माईक मिसेस मार्टिन सोबत काम करत होतो. त्या स्वभावाने अगदी गरीब आणि दयाळू होत्या. त्या म्हणायच्या की माईक आणि माझ्याकडे पाहून त्यांना त्यांच्या मुलांची आठवण येते. त्यांची दोन्ही मुलं मोठी झाल्यानंतर घर सोडून निघून गेली होती. त्यांचा कष्ट करण्यावर खूप विश्वास होता आणि ते आम्हाला सतत कामात ठेवत असत. त्या स्वभावानं मऊ असल्या तरी काम करून घेण्याच्या बाबतीत फार कडक होत्या. त्या 3 तासात त्या आम्हाला शेल्फवरून हवाबंद असलेले डबे खाली काढून स्वच्छ पुसून पुन्हा जागी ठेवायला लावायच्या. हे अतिशय कंटाळवाणं आणि नीरस काम होतं. माईकचे डॅड, ज्यांना मी श्रीमंत डॅड म्हणतो, त्यांच्या मालकीच्या खूप मोठं पार्किंग असलेल्या 9 सुपर शॉपी होत्या. सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत उघड्या असणाऱ्या हल्लीच्या 7-11 दुकानांनी ती सुरुवातीची आवृत्ती होती. अगदी घराजवळची किराणा मालाची दुकानं. तिथं लोक दूध, ब्रेड, बटर आणि सिगारेट्स विकत घेत. हवाईमध्ये एअर कंडिशन येण्याआधीचे ते दिवस होते. उष्णतेमुळे दुकानांची दारं बंद करता येत नसत. पार्किंग आणि रस्त्याकडे तोंड असलेली दार उघडी ठेवावी लागत. त्यामुळे रस्त्यावरून गाडी गेली किंवा पार्किंगमध्ये गाडी आली की दुकानात ही धूळ येई. तर एअर कंडिशन येईपर्यंत आमची नोकरी टिकणारी होती. त्यानंतरचे 3 आठवडे मी आणि माईक ठरलेल्या वेळी मिसेस मार्टिन समोर हजर व्हायचो आणि 3 तास सतत काम करायचो. दुपारी काम संपलं की त्या आमच्या हातावर 10 सेंटची 3 नाणी ठेवायच्या. वयाच्या 9व्या वर्षी 3 सेंटसाठी शनिवारी सकाळी 3 तास काम करणं नक्कीच उत्साहवर्धक नव्हतं. त्या काळी कॉमिक पुस्तकं 10 सेंटना मिळत. मी माझे 30 सेंट त्या पुस्तकांवरच खर्च करायचो आणि घरी परतायचो. चौथ्या आठवड्यातील बुधवारपर्यंत मी हे काम सोडून देण्याचा विचारापर्यंत आलो होतो. माईकचे डॅड पैसे कसे मिळवायचे हे शिकवणार असल्यामुळे मी हे काम करायला तयार झालो होतो. आता मात्र मी तासाला 10 सेंटचा गुलाम झालो होतो. त्या पहिल्या शनिवारनंतर मी माईकच्या डॅडला पाहिलंही नव्हतं. मी हे थांबवतो आहे, मी जेवताना माईकला सांगितलं. आमचं शाळेतलं जेवण अगदीच सामान्य होतं. शाळाही नीरस होती आणि शनिवारही मोकळा राहिलेला नव्हता. आकर्षण होतं ते फक्त 30 सेंटचंच. माझं बोलणं ऐकून माईक हसला. का हसलास? मी माईकला चिडून विचारलं. डॅड म्हणाले, असंच घडेल. तू थांबण्यासाठी तयार असशील तर ते तुला भेटतील, तो म्हणाला. काय? मी संतापून विचारलं. ते मला वीट येण्याची वाट पाहत आहेत का? तसंच काहीतरी असावं, माईक सांगू लागला. माझे डॅड थोडे वेगळे आहेत. त्यांची शिकवण्याची पद्धत तुझ्या डॅडपेक्षा वेगळी आहे. तुझे डॅड आणि मॉम भाषण ठोकतात आणि माझे डॅड शांत असतात. ते खूप कमी बोलतात. तू फक्त शनिवारपर्यंत थांब. मी त्यांना तू तयार असल्याचं सांगेन. तुला असं म्हणायचं आहे का की त्यांनी त्यासाठीच हे सारं केलं? कदाचित तसं असूही शकेल. डॅड तुला शनिवारी समजावून सांगतील. शनिवारी रांगेत. मी आता आल्या प्रसंगाला धैर्याने तोंड देणार होतो. तशी तयारीही केली होती. माझे खरे डॅड म्हणजे गरीब डॅडही त्यांच्यावर संतापलेले होते. ही बालमजुरी आहे आणि त्यांची चौकशीच करायला हवी असं त्यांचं म्हणणं होतं. ते मला म्हणाले की मी तासाला 25 सेंटची मागणी करावी आणि ती वाढ मिळत नसेल तर सरळ काम सोडून द्यावं. ही असली काम करण्याची तुला गरज नाही, त्यांनी रागावून सांगितलं. शनिवारी सकाळी 8च्या ठोक्याला मी माईकच्या घराच्या जुनाट दारात होतो. खुर्ची घे आणि रांगेत थांब. घरी पाऊल टाकल्याच माईकच्या डॅडने मला सांगितलं. तेवढं सांगून ते शयनगृहाजवळच्या छोट्या कार्यालयात निघून गेले. मी खोलीत इकडे तिकडे पाहिले पण माईक कुठंच दिसत नव्हता. मला अवघडल्यासारखं झालं होतं. 4 आठवड्यांपूर्वी मी ज्या स्त्रिया जिथं बसलेल्या पाहिल्या होत्या त्या तिथंच होत्या. मी त्यांच्याकडे पाहिलं. त्या माझ्याकडे पाहून हसल्या आणि मला जागा करून देण्यासाठी थोड्या सरकल्या. मी तिथे बसून 45 मिनिटं होऊन गेली होती. आता मी उकळायच्या बेतात होतो. त्या 2 स्त्रिया काम संपवून सुमारे 30 मिनिटांपूर्वीच गेल्या होत्या. त्यांच्यानंतर एक वृद्ध गृहस्थ माईकच्या डॅडला भेटले. 20 मिनिटं ते बोलत होते. आता तेही गेले होते. घर रिकामं होतं.
आणि हवाईमधल्या त्या सुंदर दिवशी मी एका जुनाट अंधाऱ्या खोलीत बसलो होतो. आमच्यासारख्या लहान मुलांचा गैरफायदा घेणाऱ्या माईकच्या डॅडची वाट पाहत होतो. ऑफिसमधून त्यांच्या बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. ते फोनवर बोलत होते, आपलं काम करत होते आणि माझ्याकडे दुर्लक्ष करत होते. मला ते सारं जाणवत होतं. शेवटी मी कंटाळून आणि संतापून निघून जाण्याचा विचार करत होतो, पण काही कारणाने थांबलो. शेवटी त्यानंतर 15 मिनिटांनी बरोबर 9 वाजता श्रीमंत डॅड त्यांच्या ऑफिसच्या बाहेर आले. काहीच बोलले नाहीत. त्यांनी मला त्यांच्या त्या रंगहीन आणि काळोख्या ऑफिसमध्ये येण्याची खूण केली. ऑफिसच्या खुर्चीत बसून गोल गोल फिरत ते मला म्हणाले, तुला वाढ हवी आहे, नाहीतर तू सोडून जाशील. आपलं जे ठरलं होतं त्यातल्या तुमच्याकडच्या भागांचं पालन तुम्ही केलंच नाही. डोळ्यात पाणी आणून मी फटकन बोलून गेलो. शेवटी 9 वर्षाचा मुलगा एवढ्या मोठ्या माणसाला कसं तोंड देणार होता. तुम्ही असं म्हणाला होता की जर मी तुमच्यासाठी काम केलं तर तुम्ही मला शिकवाल. मी तुमच्यासाठी काम केलं आहे, खूप मेहनत केली आहे. या कामासाठी मी सॉफ्टबॉलची मॅच सोडली आणि तुम्ही मात्र तुमचा शब्द पाळला नाहीत. तुम्ही मला काहीही शिकवलं नाहीत. गावातले लोक तुम्हाला लुच्चा मनुष्य समजतात आणि तुम्ही तसेच आहात. तुम्ही अधाशी आहात. येणारा सगळा पैसा तुम्हाला स्वतःसाठीच हवा आहे. तुम्ही आपल्या कर्मचाऱ्यांची अजिबात काळजी घेत नाही. तुम्ही मला बाहेर बसून राहायला लावलत. मला अजिबात चांगली वागणूक दिली नाहीत. मी एक छोटा मुलगा आहे आणि मला तुम्ही चांगलंच वागवायला हवं. श्रीमंत डॅड त्यांच्या खुर्चीवर हनुवटीला हात लावून बसले होते. ते माझ्याकडे एकटक बघत होते, जणू ते मला जोखत होते. अगदी काही वाईट नाही, ते म्हणाले. 1 महिन्याच्या आत तू माझ्या इतर कर्मचाऱ्यांसारखाच झालास. काय? मी विचारलं. ते काय म्हणत होते ते मला समजतच नव्हते. मी माझं गाऱ्हाणं सुरूच ठेवलं. मला वाटलं की आपल्या कराराचा तुमचा भाग तुम्ही पाळाल, मला शिकवाल, पण त्याऐवजी तुम्ही माझा छळ करत आहात. हा निष्ठुरपणाच आहे. श्रीमंत डॅड शांतपणे म्हणाले, मी तुला शिकवतोच आहे. तुम्ही मला काय शिकवलं? काहीच नाही, मी रागावून म्हणालो. मी अगदी क्षुल्लक रकमेवर तुमच्यासाठी काम करण्याचं मान्य केल्यानंतर तुम्ही माझ्याशी एक शब्दही बोलला नाहीत. 1 तासाला फक्त 10 सेंट्स. खरं तर याबाबत सरकारलाच कळवायला हवं. आपल्याकडे बालमजुरी विरोधातले कायदे आहेत आणि तुम्हालाही हेही माहीत असेल की माझे डॅड सरकारी कर्मचारी आहेत. आता मात्र तू माझ्याकडे काम करणाऱ्या बहुतेक लोकांसारखा बोलू लागला आहेस. असं झालं की मी त्यांना झापतो किंवा ते काम सोडून जातात. तुम्हाला नक्की म्हणायचं तरी काय आहे? मी आता वयाच्या मानानं बराच धीट झालो होतो. तुम्ही खोटं बोललात. मी तुमच्यासाठी काम केलं, पण तुम्हीच शब्द पाळला नाहीत. तुम्ही मला काही शिकवलंच नाही. तुला कसं समजलं की मी तुला काहीच शिकवलं नाही? त्यांनी शांतपणे विचारलं. तुम्ही माझ्याशी बोलला देखील नाहीत. मी तुमच्यासाठी 3 आठवडे काम केलं आणि तुम्ही मला काहीच शिकवलं नाहीत. मी पुन्हा तेच सांगितलं. शिकवायचं? म्हणजे नक्की काय करायचं? व्याख्यान द्यायचं? त्यांनी विचारलं. हो, मी उत्तर दिलं. ते शाळेत, ते हसत म्हणाले. पण जगणं असं शिकवत नाहीत. मी तर असं म्हणेन की आपलं आयुष्यच सर्वोत्तम शिक्षक आहे. बहुतेक वेळा हे जीवन तुमच्याशी काहीच बोलत नाही, ते तुम्हाला ढकलत राहतं. जीवनातला प्रत्येक धक्का सांगत असतो की उठ, जागा हो. मला वाटतं तू हे शिकावंस. या माणसाला नक्की काय म्हणायचं आहे? मी मनातल्या मनात स्वतःलाच विचारलं. जीवन धक्का देतं म्हणजे ते माझ्याशी बोलतं. ही नोकरी सोडावी लागणार हे मला कळून चुकलं. मी अशा माणसाशी बोलत होतो ज्याला डांबून ठेवण्याची नितांत आवश्यकता होती. तू जर या जीवनाकडून, जगण्याकडून ज्ञान मिळवलंस तर उत्तम प्रगती करशील आणि नाही मिळवलंस तरी ते तुला धक्के देत राहतील. काही जण या धक्क्याने चिडतात, घाबरतात आणि मागे सरकतात. अर्थात ते मागे सरतात ते त्यांच्या मालकाविरुद्ध किंवा नोकरी, पती किंवा पत्नी विरुद्ध. आपलं आयुष्य आपल्याला धक्का देतंय, काहीतरी सांगू पाहतंय हे त्यांना समजत नाही. ते नक्की काय बोलत आहेत तेच मला समजत नव्हतं.
आपल्या साऱ्यांना हे आयुष्याचे धक्के देत असतात. काही जण लढतात तर काही जण सोडून देतात. लढा देणारे अशा प्रत्येक धक्क्याचं स्वागत करतात. या थोड्या लोकांना त्यातला प्रत्येक धडा घ्यायचा असतो, शिकायचा असतो. ते शिकतात आणि पुढे जात राहतात. बहुतेक जण सोडून देतात. तुझ्यासारखे फार थोडे लढा देतात. श्रीमंत डॅड उठले. त्यांनी करकर आवाज करणारी ती खिडकी बंद केली. खरं तर ती दुरुस्तीलाच आली होती. तू जर हा धडा शिकलास तर तू सुज्ञ, जाणकार, श्रीमंत आणि सुखी समाधानी होशील. शिकला नाहीस तर आयुष्यभर कमी पगार देणाऱ्या मालकांना किंवा नोकरीला दोष देत राहशील. कधीतरी काहीतरी घडेल आणि पैशांचे सारे प्रश्न सुटून जातील या आशेवर जगत राहशील. मी ऐकतो आहे का आणि मला काहीच समजत आहे का हे पाहण्यासाठी ते माझ्याकडे वळले. आमची नजरानजर झाली. आता आम्ही काहीच बोलत नव्हते. आमचे डोळे एकमेकांशी बोलत होते. त्यांचं बरोबर होतं. मी लढा देत होतो. मलाच तर पैसे कसे मिळवायचे हे शिकायचं होतं. याचाच अर्थ ते बरोबर होतं आणि मी त्यांनाच दोष देत होतो. श्रीमंत डॅड बोलतच होते. तू जर लढाऊ बाण्याचा नसशील, तुझ्यामध्ये जर येईल त्या परिस्थितीला तोंड देण्याचे धैर्य नसेल, तर आयुष्याने जरा धक्का दिला की तू ती गोष्ट सोडून देशील. तू आयुष्यभर सावधानतेने जगशील. न दिसणाऱ्या भीतीने दडपून जाशील. ज्या गोष्टी घडण्याची शक्यता नाही त्याची चिंता करत बसशील. ही मंडळी अशीच जगत राहतात आणि एक दिवस नीरस आयुष्य संपवून मरून जातात. या अशा आयुष्यात तुला मित्रही खूप असतील. त्यांना तू आवडतही असशील, कारण त्यांच्याही दृष्टीने तू मेहनती माणूस असतोस. योग्य गोष्टी साधत तू खूपच सावधानतेने जगत असतोस. खरी गोष्ट ही असते की तुम्ही जीवनापुढे शरणागती पत्करली असते. तुमच्या आत कुठेतरी खोलवर भीती दडलेली असते. सुरक्षित न वाटणारी गोष्ट करण्याची भीती. तुम्हाला जिंकायचं असतं पण हरण्याची भीती मध्ये येते. ती जिंकण्याच्या आनंदापेक्षा जास्त मोठी वाटते. तुम्हाला हेही जाणवतं की तुम्ही कधीच आव्हानं स्वीकारलेली नाहीत. फक्त सावधानतेनेच खेळला आहात. आमची पुन्हा एकदा नजरानजर झाली. डोळे खूप काही बोलून गेले. म्हणजे तुम्ही मला धक्का देत होता? काही लोक तसंच म्हणतीलही कदाचित. श्रीमंत डॅड हसले. मी फक्त तुला जरा जीवनाची चव दाखवली. जीवनाची कसली चव? अजूनही मी रागातच होतो. पण अधिक बोलण्याची, त्यांच्याकडून जाणून घेण्याची इच्छाही तेवढीच तीव्र होती. आता मी शिकायलाही तयार होतो. हे बघ, माझ्याकडे 150 कर्मचारी काम करतात. एवढ्या लोकांमध्ये तुम्ही दोघंच मला असे भेटलात की त्यांनी पैसे कसे मिळवायचे हे शिकण्याची इच्छा व्यक्त केलीत. बाकी कोणी मला याबाबत कधीही काहीही विचारलं नाही. त्यांनी कधी पैशांविषयी जाणून घ्यावंसं वाटलं नाही. म्हणूनच ही सारे आयुष्यातील मोलाची वर्ष पैशांसाठी काम करण्यात घालवतील. पण त्यांना पैसा हा प्रकार नक्की काय आहे, तो कसा मिळवायचा, वाढवायचा हे कधीच समजणार नाही. आता मात्र मी त्यांचं बोलणं मन लावून ऐकत होतो. मला माईकने तुझ्याबद्दल सांगितलं. तुला पैसे कसे मिळवायचे हे शिकायचं आहे असं तो म्हणाला. मी तुम्हाला शिकवायचं ठरवलं. त्यासाठी वास्तवातला म्हणजे खऱ्याखुऱ्या आयुष्यातला अभ्यासक्रम तयार करू लागलो. मी तुमच्याशी दम लागेपर्यंत बोललोही असतो. पण माझ्या लक्षात आलं की तुझी ऐकून घेण्याची तयारी नाही. मग ठरवलं की तुला एक धक्का बसूच दे. त्यानंतर तू माझं ऐकशील. म्हणून मी तुला 10 सेंट्स दिले. 10 सेंट्ससाठी तासभर काम करून मी कोणता धडा शिकलो? मी विचारलं. की तुम्ही शोषण करते आहात, कामगाराचं शोषण करत असता हे. श्रीमंत डॅडनं खुर्चीत एकच हेलकावा घेतला आणि ते मनापासून हसले. जरा वेळानं हसणं थांबवून म्हणाले, तू तुझं मत बदलावंस हे चांगलं. तुझ्या पुढची अडचण मीच आहे असा विचार करून मला दोष देणं आधी थांबव. तू असाच विचार करत असशील तर आधी तुला बदलणं हे माझं काम असेल. मुळात तुझ्या पुढची अडचण तूच आहेस हे लक्षात घे. याचा स्वीकार कर. तसं केलंस तरच तू बदलू शकतोस, काहीतरी शिकू शकतोस आणि शहाणा होऊ शकतोस. बहुतेक लोकांना वाटतं की बरोबर आहेत आणि जगातल्या सगळ्यांनी बदलायला हवं. आपलं काहीतरी चुकतंय आणि आपण बदलायला हवं हे त्यांच्या लक्षातच येत नाही. आणि मी सांगतो ते लक्षात ठेव. सगळ्यांनी बदलण्यापेक्षा आपणच बदलणं जास्त सोपं असतं.
मला काहीच समजत नाहीये, मी म्हणालो. सोपं आहे. तुझ्या समोरच्या अडचणींसाठी तू मला दोष देणं थांबव, श्रीमंत डॅड म्हणाले. पण तुम्ही मला फक्त 10 सेंट देत होता, मी म्हणालो. मग तू शिकतोस तरी काय, श्रीमंत डॅडने हसत हसत विचारलं. हेच की तुम्ही शोषक आहात, मी देखील हसत म्हणालो. बघ, पुन्हा तू तसाच विचार करतो आहेस. तुझ्या दृष्टीने तुझ्या पुढची मोठी अडचण मीच आहे. पण तुम्हीच आहात. तुला असं वाटत असेल तर तू काहीच शिकू शकणार नाहीस. समजा तुझं म्हणणं मी मानलं तर तुझ्या समोर काय पर्याय आहेत? तुम्ही जर मला जास्त पैसे दिले नाहीत किंवा माझा सन्मान राखला नाहीत आणि मला शिकवलं नाहीत तर मी काम सोडेन. तुझं मत तू चांगल्या प्रकारे मांडलंस, ते म्हणाले. आणि बहुतेक जण हेच करतात. ते सोडून जातात, दुसरी नोकरी, चांगली संधी आणि जास्त पगाराचा शोध घेऊ लागतात. पण असं केल्यामुळे तुझ्या पुढचे प्रश्न सुटतील असं वाटत असेल तर ते चूक आहे. बहुसंख्य वेळा असं काहीही होत नाही. मग हा प्रश्न कसा सुटेल? हे तासाला किरकोळ 10 सेंट्स द्यायचे आणि एक स्मित हास्य, यावर कसं चालेल, मी विचारलं. श्रीमंत डॅड हसले. इतर लोक हेच तर करतात. या पगारात भागणार नाही, त्यांना झगडावंच लागेल हे ठाऊक असूनही ते पगाराचं चेक स्वीकारतात. ते फक्त वाढ होण्याची वाट पाहत राहतात. पगार वाढला की आपल्या पुढचे प्रश्न सुटतील असंच त्यांना वाटत राहतं. बहुतेक जण पण हे असंच करतात. काही जण आणखीन एखादी नोकरी करतात, जास्त कष्ट करतात आणि पुन्हा कमी रकमेचा चेक त्यांच्या वाट्याला येतो. मी जमिनीकडे टक लावून पाहत होतो. श्रीमंत डॅड मला जे काही सांगू पाहत होते ते आत्ता कुठे माझ्या ध्यानी येऊ लागलं होतं. हे जे काही चाललं आहे ती जीवनाची पहिली चव आहे हेही मला समजत होतं. शेवटी मी वर पाहिलं आणि पुन्हा एकदा विचारलं, हा प्रश्न कसा सुटेल? हे माझ्या डोक्यावरच चापट मारत ते म्हणाले, तुझ्या दोन्ही कानांच्या मध्ये जी गोष्ट आहे त्यामुळे सुटेल. मग त्यांनी मला एक महत्वाची गोष्ट सांगितली. त्यामुळे मात्र ते त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांपेक्षा आणि माझ्या गरीब डॅडपेक्षा वेगळे होते. त्याचमुळे पुढे ते हवाईतील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले गेले होते. मात्र माझे उच्च शिक्षित डॅड आयुष्यभर आर्थिक परिस्थितीशी झगडत राहिले होते. त्यांच्या या अद्वितीय दृष्टिकोनामुळे साऱ्या जीवनातच फरक घडून आला होता. त्यांचं हे मत ते मला सतत सांगत असत. यालाच मी धडा क्रमांक 1 असे म्हणतो. गरीब आणि मध्यम वर्गीय पैशांसाठी काम करतात. श्रीमंत जवळचा पैसा त्यांच्यासाठी काम करतो. त्या शनिवारी सकाळी मी अगदी वेगळा आणि खूप महत्त्वपूर्ण दृष्टिकोन जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. तो माझ्या गरीब डॅडने शिकवल्यापेक्षा अगदी वेगळा होता. वयाच्या 9व्या वर्षी मला ही जाणीव झाली की माझ्या या दोन्ही डॅडना माझं शिक्षण तितकंच महत्त्वाचं वाटत होतं. मी अभ्यास करावा असा या दोघांचाही आग्रह होता. फरक विषयांमध्ये होता. माझ्या उच्च शिक्षित डॅडने जे त्यांनी केलं होतं तेच करण्याची शिफारस केली. ते म्हणायचे, ते खूप अभ्यास कर, उत्तम गुण मिळव, म्हणजे तुला एखाद्या मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची सुरक्षित नोकरी मिळेल आणि अशा कंपनीत आपल्याला खूप चांगले फायदे मिळतात याची खात्री बाळग. दुसरीकडे श्रीमंत डॅडना वाटायचं की मी पैसे कसे काम करतात हे शिकावं. मी एकदा ते शिकलो की पैसे माझ्यासाठी काम करू लागतील आणि हे शिक्षण 4 भिंतींमध्ये होत नाही तर भिंतींच्या बाहेरच्या जगात होतं. श्रीमंत डॅडने माझा पहिला धडा चालू ठेवला. तासाला 10 सेंटवर काम करावं लागतं म्हणून तू चिडलास, याचा मला आनंद झाला. तुला जर राग आला नसता आणि तू परिस्थितीचा स्वीकार केला असतास तर मी तुला सांगितलं असतं की तुला शिकवणं शक्य नाही. हे बघ, खरोखरच शिकायचं असेल तर त्यासाठी शक्ती आणि पराकोटीची तीव्र इच्छाशक्ती लागते. या सूत्राचा सगळ्यात मोठा हिस्सा आहे क्रोध. तीव्र भावनेसाठी क्रोध आणि निष्ठा या भावना एकत्रितपणे हव्यात. पैशांचा विषय असेल तर बहुतेक जण सुरक्षित खेळतात आणि निश्चिंत होतात. तीव्र भावना त्यांना दिशा न देता भीती देते. म्हणूनच लोक कमी पगाराची नोकरी स्वीकारतात का, मी विचारलं. हो, श्रीमंत डॅड म्हणाले. काही लोक म्हणतात
की मी कामगारांची पिळवणूक करतो, कारण मी सरकार किंवा एखाद्या कंपनी एवढा पगार देत नाही. मी उलट म्हणतो, माझ्या मते ही मंडळी स्वतःचीच पिळवणूक करून घेत असतात. ती त्यांची भीती आहे, माझी नाही. मग आपण त्यांना जास्त पगार द्यावा असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, मला तसं वाटत नाही. आणि जास्त पैसे देऊनही त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. तुझ्या डॅडकडेच पहा ना, ते खूप पैसे मिळवतात, पण ते त्यांना पुरत नाहीत. खूप पैसे मिळवूनही बहुतेकांच्या डोक्यावर कर्ज असतंच असतं. म्हणून तासाला 10 सेंट्स? मी हसतच म्हणालो. ह्या धड्याचाच एक भाग होता. अगदी बरोबर, श्रीमंत डॅड हसून म्हणाले. हे पहा, तुझे डॅड शाळेत गेले. त्यांनी उत्तम दर्जाचं शिक्षण घेतलं. ते उत्तम नोकरीसाठीच. त्यांनी ती मिळाली देखील, तरी सुद्धा त्यांच्यासमोर आर्थिक प्रश्न आहेतच. पैशांविषयी त्यांना शाळेत काहीच शिकवलं नाही. हेच यामागचं कारण आहे. आणि पैशांसाठी काम करण्यावरच त्यांचा विश्वास आहे, हे दुसरं कारण. पैशांसाठी काम करण्यावर तुमचा विश्वास नाही? मी विचारलं. नाही, खरंच नाही, श्रीमंत डॅड म्हणाले. तुम्हाला जर पैशांसाठीच काम करायचं असेल तर शाळेत राहा. हे शिकण्यासाठी ती चांगली जागा आहे. तुला जर पैसा तुझ्यासाठी कसं काम करेल हे शिकायचं असेल तर ते मी तुला शिकवेन. अर्थात हे शिकायची तुझी तीव्र इच्छा असेल तरच. हे तर प्रत्येकाला शिकायचं असेल, मी म्हटलं. नाही, श्रीमंत डॅड म्हणाले. याचं साधं कारण म्हणजे पैशांसाठी काम करायला शिकणं सोपं असतं. विशेषतः पैशांचा विषय काढल्यावर जर तुम्हाला भीतीचीच भावना वाटत असली तर नक्कीच. मला काहीच समजत नाही, मी कपाळावर आठ्या घालत म्हणालो. आता त्याचा विचारही करू नकोस आणि काळजीही. फक्त हे लक्षात ठेव की बहुतेक जण असुरक्षिततेच्या भीतीपोटीच नोकरी करत असतात. ही भीती बिलांचे पैसे देण्याविषयी नसते, तर नोकरी जाण्याची असते. गाठीशी पुरेसा पैसा नसल्याची असते. काहीतरी नवे सुरू करण्याची असते. व्यवसाय किंवा नोकरीसाठी अभ्यास करायचा आणि नंतर पैशासाठी काम करायचं, याचीच किंमत ते मोजत असतात. बहुतेक जण पैशाचे गुलाम होतात आणि नंतर मालकावर रागवतात. पैसा तुमच्यासाठी काम कसा करतो हे शिकण्याचा अभ्यासक्रम वेगळा आहे का? मी विचारलं. पूर्णपणे, ते उत्तरले. अगदी संपूर्णपणे. आता आम्ही निशब्द होतो. माझ्या मित्रांचा बेसबॉल लिटिल लीगचा सामना सुरूही झालेला असेल. त्या दिवशी कोणत्या तरी कारणामुळे मी 10 सेंटवरही काम करण्याचं ठरवलं. त्या निर्णयाबद्दल मी आता कृतज्ञ होतो. मला जाणीव झाली की मी आता जे काही शिकणार आहे ते माझ्या मित्रांना शाळेत कधीच शिकायला मिळणार नव्हतं. श्रीमंत डॅडने विचारलं, शिकण्यासाठी तयार? 100%, मी हसत हसत म्हणालो. मी माझं वचन पाळलं आहे. मी तुला अप्रत्यक्षपणे शिकवत होतो, श्रीमंत डॅड म्हणाले. पैशांसाठी काम करणं म्हणजे नक्की काय याची चव तू वयाच्या 9व्याच वर्षी घेतली आहेस. असं गेल्या महिन्याला 50 वर्षांनी गुण. आणि आता तूच विचार कर की बहुतेक जण आयुष्यभर काय करत असतील. मला काहीच समजत नाहीये, मी म्हणालो. मला भेटण्यासाठी तुला इतरांसोबत थांबावं लागलं. माझी वाट पाहावी लागली. तेव्हा तुला काय वाटलं? खूप वाईट. पैशांसाठी काम करण्याची निवड केलीत तर हे असंच आयुष्य वाट्याला येतं, ते सांगत होते. आणि जेव्हा मिसेस मार्टिननं 3 तास काम केल्यानंतर हाती 30 सेंट ठेवले तेव्हा काय वाटलं? तेव्हा वाटलं की हे काहीच नाहीत. मी खूप निराश झालो होतो. आपल्या पगाराचा चेक हाती पडल्यानंतर बहुसंख्य कर्मचाऱ्यांना हे असंच वाटतं. तुला तरी 100% रक्कम मिळाली होती. त्यांच्या हाती तर तीही पडत नाही. त्यांच्या पगारातून कर आणि इतर वजावटही होत असते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की बहुसंख्य कामगारांना त्यांचा पूर्ण पगार मिळतच नाही? मी आश्चर्यानं विचारलं. नक्कीच नाही. सगळ्यात आधी सरकार त्यांचा वाटा काढून घेतं. ते कसं काय? म्हणजे कसं करतात ते? मी विचारलं.
करांच्या माध्यमातून, श्रीमंत डॅडने उत्तर दिलं. तुम्ही जेव्हा पैसे कमावता तेव्हा त्यावर कर द्यावा लागतो. ते खर्च करता तेव्हाही कर द्यावा लागतो. जेव्हा बचत करता तेव्हाही बचतीवर कर असतो. आणि तुम्ही जेव्हा मरण पावता तेव्हाही कर असतोच. लोक सरकारला असं का करू देतात? श्रीमंत देत नाहीत, ते म्हणाले. गरीब आणि मध्यमवर्गीय कर देतात. मी तुला पैजेवर सांगतो, मी तुझ्या डॅडपेक्षा जास्त कमवतो, तरी देखील तेच माझ्यापेक्षा जास्त कर भरतात. हे कसं शक्य आहे? हे बोलणं आता माझ्या 9 वर्षाच्या मेंदूच्या आकलना पलीकडचं चाललं होतं. एखादी व्यक्ती सरकारला असं करू देईल हेच मला समजत नव्हतं. श्रीमंत डॅड शांत होते. मी त्यांच्या सांगण्याकडे लक्ष द्यावं, मध्ये मध्ये बोलू नये असं त्यांना वाटत असावं. शेवटी मी शांत झालो. मी जे काही ऐकलं होतं ते मला आवडलं नव्हतं. मला हे माहीत होतं की माझे डॅड त्यांना भराव्या लागणाऱ्या करांविषयी सतत तक्रार करायचे. फक्त त्यापुढे ते काहीच करत नसत. म्हणजे आयुष्य त्यांना धक्का देत होतं का? श्रीमंत डॅड आता खुर्चीवर संथपणे हेलकावे घेत होते आणि माझ्याकडेच पाहत होते. शिकायला तयार आहेस? त्यांनी विचारलं. मी होकारार्थी मान हलवली. हे पहा, मी आत्ताच म्हणालो त्याप्रमाणे या अभ्यासक्रमात शिकण्यासारखं खूप काही आहे. पैसा तुमच्यासाठी कसा काम करेल हा तर आयुष्यभराचाच अभ्यास आहे. बहुसंख्य लोक 4 वर्षासाठी महाविद्यालयात जातात आणि त्यांचं शिक्षण तिथंच संपतं. पैशांविषयीचा माझा अभ्यास आयुष्यभर गेला तरी पुरणार नाही हे मला पक्क माहीत आहे. कारण जेवढं ज्ञान मिळेल त्यापेक्षा जास्त मिळवण्याचा मी प्रयत्न करतो. बहुसंख्य लोक या विषयाचा अभ्यासच करत नाहीत. ते कामावर जातात, पगार घेतात, खर्च भागवतात, बस. या उपर आपल्याला पैशाची समस्या कशी काय असा विचार ते करत बसतात. मग त्यांना वाटतं की जास्त पैसा ही समस्या सोडवू शकेल. आर्थिक शिक्षणाचा अभाव ही समस्या आहे हे फार थोड्यांच्या लक्षात येतं. म्हणजे माझ्या वडिलांना करांची समस्या आहे ती त्यांना पैशाबद्दल समजत नाही म्हणून? मी गोंधळून विचारलो. हे बघ, पैशानं तुमच्यासाठी काम कसं करावं हे शिकण्याचा कर हा एक लहानसा भाग आहे. आज मला एवढंच पाहायचं होतं की पैशाबद्दल शिकण्याची तुझी तळमळ अजून आहे का? बहुतेकांना नसते. त्यांना शाळेत जायचं असतं, व्यावसायिक शिक्षण घ्यायचं असतं, कामावर मजा करायची असते आणि खूप पैसे मिळवायचे असतात. मग एक दिवस पैशाच्या मोठ्या समस्येने त्यांना खडबडून जाग येते आणि ते कामही थांबवू शकत नाहीत. पैशाला आपल्यासाठी कामाला लावायचं याऐवजी पैशासाठी काम करायचं हे शिकण्याची ती किंमत असते. तर अजूनही तुला शिकायची तळमळ आहे का? मी पुन्हा मान हलवली. छान, श्रीमंत डॅड म्हणाले. आता कामाला सुरुवात कर. यावेळेस मी तुला काहीच पगार देणार नाही. काय? मी आश्चर्यचकित होऊन विचारलं. मी काय सांगितलं ऐकलंस ना? मी तुला काहीही देणार नाही. तू दर शनिवारी 3 तास काम करशील, पण यावेळी तुला ते 10 सेंट्सही मिळणार नाहीत. तूच म्हणालास ना की तुला पैशांसाठी काम न करणं शिकायचं आहे, म्हणूनच मी तुला पैसे देणार नाही. मी जे काही ऐकत होतो त्यावर माझाच विश्वास बसत नव्हता. मी माईकशीही या विषयावर बोललो आहे. तो या क्षणी दुकानात काम करतो आहे. धूळ साफ करून ते डबे पुन्हा व्यवस्थितपणे जागेवर लावतो आहे, ते देखील पैसे न घेता. आता तू सुद्धा घाई कर आणि तिथे पोहोच, ते म्हणाले. हा शुद्ध अन्याय आहे, मी ओरडलो. तुम्ही मला काहीतरी पैसे द्यायलाच हवे. तूच म्हणालास ना की तुला शिकायचं आहे. तू हे आत्ता शिकला नाहीस तर यापुढे तू माझ्याकडे त्या 2 स्त्रिया आणि त्या वृद्ध माणसासारखा पैशांची अपेक्षा ठेवूनच येशील. त्यावेळी कदाचित आज मी तुला फैलावर घेणार नाही अशी आशाही मनात असेल, किंवा पुढे तू तुझ्या डॅड सारखा असशील, भरपूर पैसे मिळवणारा, पण तेवढाच कर्जात बुडालेला. तेव्हाही मनात एक आशा असेल, कधीतरी पैसे मिळतील आणि प्रश्न सुटतील. तुला जर तेच हवं असेल तर मी आपल्या तासाला 10 सेंटचा मूळ कराराकडे वळतो, किंवा मग बहुसंख्य लोक मोठं होण्यासाठी जे करतात ते तू करू शकतोस. मग तिथे पुरेसे पैसे मिळत नाहीत अशी तक्रार करत राहा. ती नोकरी सोडून दे आणि दुसरी नोकरी शोध.
मी नक्की करू तरी काय? मी विचारलं. श्रीमंत डॅड माझ्या डोक्यावर हलकेच चापटी मारली आणि म्हणाले, याचा उपयोग कर. याचा जर चांगला वापर केलास तर ही संधी दिल्याबद्दल माझे आभारच मानशील आणि पुढे एक श्रीमंत माणूस म्हणून लोक तुला ओळखतील. मी तिथंच उभा होतो. आपल्यावर हा अन्याय होतो यावर माझा विश्वास बसत नव्हता. पैसे वाढवून मिळावेत अशी मागणी घेऊन मी तिथंच गेलो होतो आणि आता तर काहीच मिळणार नव्हते. श्रीमंत डॅड पुन्हा एकदा माझ्या डोक्यावर चापटी मारली आणि म्हणाले, याचा वापर कर आणि इथून निघ, कामावर जा. जर का तुम्हाला माझं रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचं सादरीकरण आवडलं असेल तर माझा हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.